मंडळी, जय शिवराय. तर आम्ही काल विट्याच्या अष्टमी सुरू आहे, तर आम्ही काल गेलो होतो, मी, दिदी, भैया आणि आदिराज म्हणजे दिदीचा मुलगा. तर आता दिदी स्वयंपाक करायला किती जरी घाई असली तर काल अष्टमीला गेले म्हणल्यानंतर काही ना काहीतरी गंमत केली, नवीन काहीतरी आलं आहे, तर ते सगळं मैत्रिणीला सांगण्याची मॅन्डेटरी ना. तर स्वयंपाक चालू आहे तरीसुद्धा दिदीचा फोन चालू आहे. चला तुम्हाला गंमत दाखवते. चला आपण गंमत बघूया. कसं आहे सांगितलं होतं का नाही, स्वयंपाक चालू आहे पण फोन बी चालू आहे. स्टँडवरती फोन ठेवला आहे तरीसुद्धा बोलायचं आहेच. तर दिदीच्या घरी यायचं कारण म्हणजे त्यांच्या गावची अष्टमी सुरू आहे. तर आज आम्ही अष्टमीला चाललो आहे. तर बघूया नवीन काय काय ह्या वर्षाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. सगळ्यावरून मी आणि दिदी चालत गेलो आणि भैया आणि आदिराज पुढं गाडीवरून गेले ते. तर बघू शकता किती गर्दी झाल्या यात्रेसाठी, कारण की विट्याची अष्टमी ही मोठीच असते. भयंकर गर्दी होती, एवढी गर्दी होती की काय बोलायला नको. आणि यात्रेमध्ये छोटी छोटी पाळणं आली ती लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी पण होते. बघू शकताय आकाश पाळणा आहे, बाकी ब्रेक डान्स वगैरे सगळं आहे. खायचे स्टॉल तर इतके लागले होते की बस काय बोलायलाच नको. आणि आदिराजचं फक्त हेच होतं, जो बारका पाळणा दिसेल त्यात त्याला बसायचं होतं. प्रत्येक पप्पा मला हे, पप्पा मला ते, त्याचं नुसतं चालूच होतं. तर आता आदिराज ह्या पाळण्यात बसणार आहे, त्याची रिॲक्शन काय कसं आहे. एकटाच बसला आता ह्या पाण्यात आम्ही दोघी जर बसलो तर बघू दिदीची रिॲक्शन काय. बघू शकता दिदीची रिॲक्शन कशी आहे. जो बारका पाळणा आहे त्यात आदिराजला बसायचं असते बघा. दोन्ही पण पाळण्यात आदिराज बसलाय. सगळ्यात त्याला बसायचं होतं कारण की हट्ट जो पप्पांसमोर. परत ह्या ब्रेक डान्समध्ये मी एकटीच बसली, कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलीच असतील दिदी जाम भिली होती, त्यामुळे ह्यामध्ये ती काय आली नाही. त्यामुळे मला एकटीलाच बसायला लागलं. साईडला अनोळखी कोणतरी मुलगी होती, माहीत नाही. फिरून झालं म्हणे तर पेट पूजा तर केलीच पाहिजे. मग परत हा स्प्रिंग पोटॅटो घेतला, चौघांनी पण घेतला. आदिराजने घेतला, मी घेतला, भैयाने घेतला, दिदीने घेतला. तो खात खात फिरत बघितला आणखी काय आहे का. आणि परत ना जरा उन्हाळा चालला म्हटलं थंडावं तर पाहिजेच. मग सगळ्यांनी बदाम शेक पण घेतला. बदाम शेक खाल्ल्यानंतर दिदी आणि मी जरा शॉपिंग केली. मुली म्हटल्यानंतर शॉपिंग, बाकी काय दुसरं. यात्रेमध्ये हेच होतं, बांगड्या, ॲपलचे स्टॉल. मग व्हिडिओमध्ये शॉपिंग दिसत आणलेलं हे सगळं सामान. तर बघूया एक एक. तर हे दिदीसाठी शूज आणलेत, बाहेर काश्मीरी बांगड्या, वाव, सेट आणलाय, सुंदर आहे. परत नेकलेस खूपच सुंदर आहे. ते इयरिंग्स घेतल्या दिदीनं. परत ह्या क्लिप्स, हेअर क्लिप्स आहेत अशा, खूप सुंदर. आपण हेअर क्लिप्स हा दिदीनं तिच्या मोबाईलसाठी कवर घेतला आहे. परत ते डेकोरेशनचं सामान आहे थोडं किचनसाठी. परत हा चहासाठी ग्लास, पाण्याच्या बॉटल पण घेतले, काचेच्या आहेत या. आणि फायनली शूज. बाग किती सुंदर गाड्यांनी दिसते. तर यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.